अकोला जिल्ह्यातील तेल्हारा बेलखेड रोडवर मोठ्या लाईनजवळ रविवार 19 मे रोजी दुपारी 4 वाजेदरम्यान दोन दुचाकींची समोरासमोर धडक झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील 3 जणांचा जाग्यावरच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली। या संदर्भात प्राप्त माहितीनुसार आसिफ खान कुदरत खान हे आपल्या दुचाकीने तडेगाव बाजार येथून तेल्हाराकडे येत होते। त्याचवेळी आकाश निबोलकर हा इसम तेल्हारावरून बेलखेडकडे जात असताना रस्त्यावरील मोठ्या लाईनजवळ या दोन दुचाकीची समोरासमोर भीषण धडक झाली। यामध्ये आसिफ खान कुदरत खान आणि त्यांची मुलगी मुसरा आसिफ खान व मुलगा हरान खान हे जागीच ठार झाले असून त्यांची पत्नी सैमा फतेमा ह्या गंभीर जखमी झाल्याने त्यांना पुढील उपचाराकरिता अकोला येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। तर त्यांची दुसरी मुलगी मरियम फातेमा तिची प्रकृती ठीक असल्याचे समजते। या अपघातातील दुसऱ्या दुचाकीवरील आकाश निबोडकर जखमी असल्याने त्याला देखील उपचाराकरिता अकोला येथील रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे। एवढ्या मोठ्या दुर्घटनेत 4 महिन्याची चिमुकली मरियम हिला कुठलीही इजा झाली नाही। याचा जरी आनंद असला तरी वडील व दोन्ही बहिणी विना ती पोरकी झाली आहे। हे दुःख बघून घटनास्थळावरील अनेकांना अश्रू अनावर झाले होते। MCN न्यूज मराठी करिता सागर गव्हाडे, तेल्हारा।